मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र। मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजही आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह आहे, गुरुचरित्र सप्ताह हा 9 तारखेपासून सुरुवात होणार आहे। 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत म्हणजे येणाऱ्या गुरुवारपासून सप्ताह काळाला आपल्या सुरुवात होणार आहे। तर या सप्ताह काळाची सुरुवात करण्या अगोदर सर्वांना प्रश्न हा एकच पडला होता की जेवणाचे नियम कोणकोणते आहेत, काय खायचं व काय खायचं नाही, एक धान्य म्हणजे काय, द्विदल धान्य म्हणजे काय, किंवा कशा पद्धतीने आपण एक धान्य राहायचं। एक भुक्त, भरपूर लोक एक भुक्त देखील राहतात। एक भुक्त म्हणजे एक वेळेसच जेवण करत असतात, असे देखील भरपूर लोक करतात। म्हणजे असं करावं असं नाहीये किंवा उपवास करावा का, उपवास करावा लागतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। गुरुचरित्र पारायण म्हणजेच बघा एक अतिशय दिव्य व पवित्र ग्रंथ आहे। आणि जेव्हा आपल्या मनात येईल, म्हणजे जेव्हा आपलं मन पवित्र असता सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र असं म्हटलेलं आहे। म्हणजे आपल्या मनात आलं की आपण पारायण करू शकतो। तुम्ही दर महिन्याला पारायण करू शकता। आपण असं आता जो स्वामी समर्थ महाराजांची जी पुण्यतिथी येते, या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक केंद्रात सप्ताह बसणार आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर कळकळीची विनंती आहे, आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सामूहिक पारायण करा। कारण जेव्हा तुम्ही घरामध्ये पारायण करता, चांगलं आहे, आपल्या वास्तूमध्ये आपल्याला पारायण करण्याची इच्छा असते, आपल्या घरामध्ये करता त्यावेळेस एकच पारायण आपलं घडतं। पण ज्यावेळेस आपण सामूहिक पारायण करतो त्यावेळेस आपल्याला असंख्य अनंत कोटीचं पुण्य लाभत असतं। आणि जेवढे लोक पारायणाला बसले तेवढ्या वेळा पारायण केल्याचं फळ मिळत असतं। यासाठी जर सामूहिक पारायणामध्ये सहभाग घेता येत असेल तर आवर्जून सहभाग घ्या। प्रहर सेवेमध्ये सहभाग घेता असेल तर प्रहर सेवेमध्ये सहभाग घ्या। प्रहर सेवा कशा पद्धतीने करायची या संबंधीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। त्याच पद्धतीने गुरुचरित्राच्या नियमांचं कशा पद्धतीने पालन करायचं या संबंधीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। आता गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावं व काय नाही खायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। आणि जे केंद्रातून परमपूज्य गुरुमाऊलींनी जे सांगितलेलं आहे, हे खायचं आणि हे नाही खायचं, तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। मनाचं काहीही तुम्हाला सांगणार नाही, हे एक लिहून घ्या, गाठ बांधून घ्या। कारण आम्ही मनाचं काही सांगत नाही, आम्हाला केंद्रातून जे सांगितलेलं असतं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। सगळ्यात अगोदर म्हणजे बघा, आता आपण काय खाऊ शकतो या संबंधी बघूया, बरोबर। नंतर काही वर्ज्य करायचं आहे आपल्याला किंवा आपण काही नाही खायचं आहे हे बघूया। आता सगळ्यात अगोदर काय खायचं तर एक धान्य खायचं आहे। आता एक धान्य म्हणजे काय बघा, आता एक धान्यामध्ये काय धान्य म्हणजे काय बघा, आता चपाती म्हणजे गव्हाची चपाती बनते, बरोबर। गहू, ज्वारी आणि तुम्हाला तांदूळ, या 3 गोष्टी आहेत, तिन्हीतले एक निवडायचं आहे। आता भात खाऊ नये असं म्हणतात, कारण भातामुळे आपल्याला आळस येतो आणि पारायण काळामध्ये आळस येऊन द्यायचा नसतो आपल्याला, यासाठी आपण भात वर्ज्य करत असतो। पण खाल्ला तर चालतो, ज्यांना आळस येत नाही, ज्यांना भाताची सवय आहे ती लोक भात खाऊ शकतात, काही हरकत नाहीये। पण तिन्हीपैकी एक निवडायचं आहे। तुम्ही भात खाते तर चपाती भाकरी तुम्हाला खाता येणार नाही, बरोबर। त्यामुळे चपातीमुळे पण कधी कधी असं होतं, ऍसिडिटी वगैरे होते, चपाती पचत नाही एखाद्याला चांगली व्यवस्थित, किंवा कोणाची औषधं गोळ्या सुरू असतात तर त्या अशा वेळेस देखील आपल्याला प्रॉब्लेम होतो। तर त्या अशा वेळेस देखील तुम्ही चपाती वर्ज्य करा। तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता, ज्वारीची भाकरी तुम्ही आवर्जून खायची आहे। बाजरी वर्ज्य आहे, बाजरी नाही खायची तुम्हाला। ज्वारी, गहू आणि तुम्हाला तांदूळ, या तिन्हीपैकी एक निवडायचं आहे। म्हणजे हे एक धान्य। तुम्ही भाकरी निवडली, पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस भाकरीच खायची आहे। तुम्हाला संन्यास घ्यायला कोण सांगत नाही, फक्त 7 दिवस कसे निघून जातील तुम्हाला कळणार नाही। 7 दिवस तुम्हाला हे जे सांगणार आहे, भरपूर फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, त्या तुम्ही खाऊ शकता आणि तुम्हाला कळणार पण नाही। रोज एक एक पदार्थ केला तरी संपणार नाही, एवढ्या भाज्या आपण खाऊ शकतो। त्या पद्धतीने बघा तुम्हाला सांगते मी। आता जसं सांगितलं, या दोन्हीतले चपाती निवडली तर 7 दिवस चपाती, भाकरी निवडली तर 7 दिवस भाकरीच तुम्हाला खायची आहे, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही खाल्लं तरी देखील चालतं। एवढंच की गच्च पोट भरून आपण पारायणाला बसायचं नाहीये। सकाळ सकाळची वेळ निवडली तर अर्थात आपण काही खाल्लेलं नसतं, चहा वगैरेच फक्त पिलेला असतो। त्याच पद्धतीने बघा, उपवास नाही करायचा, उपवास करावा असा काय हट्ट नाही याच्यामध्ये, उपवास नाही केला तर चालतो। पण या पारायण काळामध्ये उपवास आला तर काय खायचं हे देखील मी तुम्हाला सांगते। सगळ्यात अगोदर बघा, योग्य आहार कोणता आहे हे आपण तुम्हाला मी सांगितलं। या गव्हाची चपाती किंवा भाकरी तुम्ही एक निवडायची आहे। एक धान्य म्हणजे काय, एक धान्य तुम्हाला सांगितलं म्हणजे हेच गहू, बाजरी वगैरे।
फळभाज्या आता कोणकोणत्या आहेत बघा, बटाटे तुम्ही खाऊ शकता, टोमॅटो तुम्ही खाऊ शकता, हिरवी मिरची तुम्ही खाऊ शकता, ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची तुम्ही खाऊ शकता, वालासंबंधी देखील भरपूर प्रश्न येतात की कोणी कोणी सांगतं की वाल खाऊ नये, वाल चालत नाही, पण परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे, जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वालाची भाजी खाल्ली तर चालते. रताळे, उपवासाच्या दिवशी तुम्ही रताळे खाऊ शकता. त्याच पद्धतीने बघा सुरण चालतो, फ्लावर चालतो, पत्तागोबी चालते, त्याच पद्धतीने भेंडी चालते, गिलके चालतात, दोडके चालतात, त्याच पद्धतीने बघा कोथिंबीर देखील चालते, कढीपत्ता देखील चालतो, जिरे देखील चालतात, पण मोहरी चुकूनही फोडणीला टाकायची नाही, मोहरी चालत नाही, मोहरी ही वर्ज्य आहे एवढं लक्षात घ्या. त्याच पद्धतीने सर्व प्रकारचे फळे चालतात, साबुदाणा चालतो. आता तुम्ही म्हणाल की साबुदाणा एखाद्या वेळेस आमचा उपवास आला तर आम्ही काय करायचं, साबुदाण्याचे शेंगदाणे चालत नाहीत कारण शेंगदाणे हा द्विदल धान्य आहे. भरपूर लोकांचा हा देखील प्रश्न होता की शेंगदाणा ताई खायचा की नाही, कारण भरपूर व्हिडिओमध्ये सांगतात की शेंगदाणा खाल्ला तर चालतो, पण शेंगदाणा खावे की नाही यामध्ये समभ्र आहे. तर शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे, शेंगदाणा खायचं नाही आहे. बघा आता रताळे आहे, राजगिरा आहे, राजगिऱ्याचे पीठ आहे, राजगिऱ्याची भाकरी करू शकता, बटाट्याची भाजी करू शकता तुम्ही, बरोबर. तर अशा पद्धतीने राजगिऱ्याचे लाडू आहे, तर रताळे आहे, साबुदाण्याची खीर करू शकता, सर्व प्रकारची फळे घेऊ शकता तुम्ही, दही ताक घेऊ शकता. त्यामुळे साबुदाणा म्हणजे खिचडी करूनच खावे असा काही नियम नाही आहे, बरोबर. तर तुम्हाला शेंगदाणे चालणार नाही आहे, साबुदाण्याची खीर तुम्ही खाऊ शकता. आता दूध, ताक, दही, कढीविषयी देखील प्रश्न येतात बघा, कढी चालते का, कारण कढीमध्ये आपण बेसन टाकतो, कारण ती डाळ आहे, तर एवढं आपण बेसन टाकतो त्यामुळे चालतं ते नाही. तुम्हाला तुमच्या मनामध्ये शंका येते तर तुम्ही कढी खाऊ नका, बस. तूप देखील चालतं, शिंगाड्याचं पीठ देखील चालतं, एवढ्या वस्तू आपल्याला चालतात. भरपूर भाज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला समजलं असेल. आता पालेभाज्यामध्ये काय काय चालतं बघा, मेथी चालते, पालक चालतो, काकडी चालते, लाल माठ चालतो, बरोबर. पण बघा शेपू वर्ज्य करायचं आहे, कारण शेपूमुळे आपल्याला ढेकर येते, सर्वांनाच ढेकर येते. आणि मेथी देखील भरपूर लोक वर्ज्य करायला सांगतात, कारण मेथीमुळे आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते, गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पारायण काळामध्ये ॲसिडिटी, ढेकर, घाण वास किंवा गॅसेस आपल्याला होता कामा नयेत, यासाठी आपल्याला मेथी, जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास वगैरे गॅसेसचा त्रास होत नसेल तर तुम्ही मेथी घेऊ शकता, खाऊ शकता, अन्यथा खाऊ नका. नाहीतर पालक, लाल माठ तुम्हाला चालतो, काकडी चालते, इतक्या गोष्टी तुम्हाला चालतात. आता वर्ज्य काय काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. वर्ज्य जेवढे द्विदल धान्य आहेत ते सर्व वर्ज्य करायचे आहेत. बघा सगळ्यात महत्त्वाचं, कांदा लसूण देखील तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. कांदा लसूण चुकूनही खायचं नाही. जे लोक पारायणाला बसले आहेत त्यांनी पाळा सगळे नियम. घरच्यांनी नाही पाहिले, त्यांनी कांदा लसणाचं जेवण वगैरे बाकीचे सर्व पदार्थ खाल्ले तर चालतात. फक्त पारायण करणाऱ्या व्यक्तीने हे सर्व नियमांचं पालन करायचं आहे. अर्थात पारायण सुरू आहे म्हणजे मांसाहार वर्ज्यच असणार आहे. सर्व प्रकारचे कडधान्य, जेवढे प्रकारचे कडधान्य आहेत, जेवढ्या प्रकारच्या डाळी आहेत ते सर्व वर्ज्य करायचे आहेत. मग मुगाचे असो, तुरीचे असो, चण्याचे असो, मसूरचे असो, कोणतीही डाळ असो, वर्ज्य म्हणजे वर्ज्य करायची आहे. त्याच पद्धतीने शेंगदाणा सांगितलं, शेंगदाणा हे द्विदल धान्य आहे, शेंगदाणा देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे. वांगी चालत नाहीत, कारले चालत नाही, गवार देखील चालत नाही. शेपू तुम्हाला सांगितलं, शेपू देखील खाऊ नका. कांद्याची पात चालत नाही. मोहरी देखील फोडणीला टाकायची नाही, मोहरी देखील टाकणं टाळायचं आहे. बघा सर्व प्रकारचे मसाले, तुम्हाला हळद टाकली तर चालते, तुम्ही सर्व प्रकारचे मसाले, काळा मसाला, आपल्या घरात जी आपण घाटी चटणी करतो, चटणी मसाला आपला जो असतो तो देखील चालत नाही, कारण त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले असतात, त्याच्यात कांदा असतो, त्याच्यात लसूण असतो. यासाठी आपल्याला आपली चटणी, घरातली जी चटणी आहे ती वापरायची नाहीये, ती टाळायची आहे. भात पण खाऊ नका. भात खाल्ला तर चालतो पण त्याने आळस येतो, आपल्याला आपलं वाचनामध्ये लक्ष राहत नाही, सारख्या जांभईवर जांभई येत राहते, यासाठी आपण भात खाऊ नका, त्याने आळस येतो. बाजरी देखील वर्ज्य करायची आहे. अशा पद्धतीने एवढ्या वस्तू वर्ज्य करायच्या आहेत, चुकूनही या खायच्या नाहीत. तुम्हाला समजलं असेल काय खायचं व काय नाही खायचं, काय वर्ज्य करायचं आहे, काय चालतं काय नाही चालत, एकधान्य म्हणजे काय, द्विदल धान्य म्हणजे काय. उपवास करण्याची गरज नाही आहे. ज्या दिवशी तुमचा उपवास असतो म्हणजे एकादशी असेल, तुमचा गुरुवार वगैरे आला असेल, मंगळवार वगैरे आला असेल, तर तुम्ही जसं की सांगितलं राजगिरा आहे, राजगिऱ्याचा लाडू आहे, त्याच पद्धतीने साबुदाण्याची खीर आहे, रताळे आहेत, हे तुम्ही खाऊ शकता. भाजी करताना भाजीमध्ये हळद वापरू शकता तुम्ही. लाल मिरची पावडर जी येते ती तुम्ही वापरू शकता.
हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता. घरातले काळे मसाले भाजीमध्ये टाकायचे नाहीत, एवढी एक गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. त्याच पद्धतीने सर्व प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स, ताई आम्ही चहासोबत टोस्ट खाऊ का, खारी खाऊ का, बिस्किट खाऊ का, हे खाऊ का, ते खाऊ का, पाव खाऊ का, विचारायचं नाही. सर्व प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स वर्ज्य आहेत. परान्न वर्ज्य आहे. घराच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती कोणाच्याही हातची वस्तू खायची नाहीये. घरातील कुलस्त्रीने किंवा घरातील स्त्रीने, आपल्या आईने, आपल्या बहिणीने, आपल्या जावेने केलेलं किंवा स्वतः केलेलं अन्नच फक्त ग्रहण करायचं आहे. आपल्या घरातलं परान्न वर्ज्य आहे. परान्नाचे खूप मोठे दोष लागत असतात. यासाठी परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे, एवढं लक्षात घ्या. सर्व महिलांना कळकळीची विनंती आहे. कारण बघा, कधी कधी असं होतं की परान्न आपल्याला आपण घेतलं तर मग आपण सांगतो की 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा, नंतर परान्न घ्या. पण गुरुचरित्र पारायण काळामध्ये दुसऱ्याच्या घरचं पाणी देखील प्यायचं नसतं. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण काळामध्ये परान्न वर्ज्य करायचं आहे. कुठेही बाहेर चालला असाल, भले इथल्या इथे जात असाल तुम्ही, तरी देखील छोटी का होईना पाण्याची बॉटल आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे. कधी आपल्याला ठसका लागेल, कधी ठसक्याची खोकल्याची उबाळी येईल, आपण सांगू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला पाण्याची गरज असते. आणि कधीच असा प्रसंग आलाच आपल्याजवळ पाणीच नाही आहे तर पाणी विकत घ्या. पाणी विकत घ्या. पाण्याचं टोपण काढा बाटलीचं, त्याच्यावरती हात ठेवा, 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. आणि नंतर पाणी ग्रहण करायचं आहे. तुम्हाला कळलं? रोज पारायण काळामध्ये रोज 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ किंवा 11 माळी शक्य नसतील तर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे. आणि रोज रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनामाचे पठण करून झोपायचं आहे. म्हणजे जेवढ्या दिवसभरात तुमच्याकडून काही चुका पाप घडला असेल, पाप म्हणजे काय, आपल्या पायाखाली मुंगी जर मेली तरी देखील आपल्याला त्याचं पाप लागत असतं. यासाठी रात्री झोपताना न चुकता विष्णू सहस्त्रनाम बोलून झोपायचं, म्हणजे वाचून किंवा श्रवण करून झोपायचं आहे. एवढ्या सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे. भूमीवर झोपायचं आहे. भूमिशयन करायचं आहे, म्हणजे जमिनीवरती चटई अंथरायची आहे किंवा एखादी बेडशीट सतरंज अंथरायचं आहे, त्याच्यावरती झोपायचं आहे. रोज स्नान करून स्वच्छ सुचिरभूत होऊन साडी वगैरे नेसून मगच पारायणाला बसायचं आहे. सर्व नियमांचं तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलेलं आहे. आता नव्याने ह्याच्यामध्ये काही सांगणार नाहीये. तुम्हाला जेवणाचे नियम समजले असतील, कशा पद्धतीने काय खायचं काय नाही खायचं, आता सांगता कशा पद्धतीने करायची, यासंबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.